नमस्कार, मी शेखर मांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधला प्रॅक्टिस सेट 1.2 मधला आपण क्वेश्चन नंबर 1 बघणार आहे। प्रॅक्टिस सेट 1.2 हा आपल्या सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड या हेडिंग खाली आपण या प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करतोय। याच्यात पहिला प्रश्न काय आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स। काही इक्वेशन्स दिले आपले एक्झाम्पल। फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आपल्याला x + y = 3। आता याच्यात आपल्याला फक्त काय करायचं आहे की आपल्याला ग्राफ आपलं हे टेबल कंप्लीट करायचं आहे। फक्त हे सारणे आपण लास्ट इयरला 9thला आपण लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढलेला, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असे टेबल्स आपण काढलेले आहे। त्या यावर्षी रिव्हिजन म्हणून आपल्याला हे दिलेलं आहे। आता याच्यात आपल्याला x ची व्हॅल्यू दिली आहे, तिथे y ची व्हॅल्यू दिलेली आणि x ची व्हॅल्यू दिली असेल तर y ची काढायची, y ची दिली असेल तर x ची काढायची। आता पहिल्यांदा काय दिले आपल्याला x ची व्हॅल्यू 3 दिलेली आणि आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची। मग आता बघा x + y = 3 या इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू काय दिली 3 + y = 3। x आपण जो x 3 ने रिप्लेस केला। आता इक्वेशन इन वन व्हेरिएबल सॉल्व्ह करायचं आपल्याला। टू व्हेरिएबल्समधून आपण वन व्हेरिएबलमध्ये आलो। +3 तिकडे आपण टाकावं -3 म्हणजेच काय y = 0 म्हणजेच काय इथे आपली फर्स्ट ब्लँक आहे 0 आणि आपण इक्वेशन बघा 3 + 0 = काय 3 + 0 = 3 म्हणजेच इक्वेशन सॅटिस्फाईड होतं। नेक्स्ट आपल्याला काय दिलं y = काय दिलं 5 आणि आपल्याला इथे x ची व्हॅल्यू काढायची। मग y = 5 x + y = 5 या इक्वेशनमध्ये आपण x + y = 3 या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं y ची व्हॅल्यू काय करायची 5 टाकायची। x + 5 = 3 3 - 5 that is x = -2. So corresponding value of x is -2. So -2 5 is the second pair. इथे या fill in the blanks मध्ये आपल्याला x y च्या व्हॅल्यू लिहायच्या म्हणजे -2 आणि 5। आता बघा थर्ड जी ब्लँक आहे तिसरी जी रिकामी जागा आहे त्याच्यात काय दिलंय y ची व्हॅल्यू काय 3। सिमिलरली ॲज 3 + 0 is 3 + 0 3 तसे इथे काय होईल 0 + 3 म्हणून आणि इथे बघा या इथे पण 0 दिलेला आहे म्हणून x ची व्हॅल्यू काय 0 काय आपल्याला जास्त डोकं लावण्याची गरज नाही। आता बघा सेकंड एक्झाम्पल काय x - y = 4 हे इक्वेशन आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हा टेबल कंप्लीट करायचा आहे। विद्यार्थी मित्र फक्त टेबल कंप्लीट करायचा याचा ग्राफ काढायचा नाही। आता एक्झाममध्ये काय होईल की ह्या अर्धा म्हणजे हाफ असे 2 मार्काला तुम्हाला हा क्वेश्चन एक्झाममध्ये बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। आता याच्यात बघा काय दिलं आपल्याला y च्या मागच्या एक्झाम्पल सारखंच y ची व्हॅल्यू दिली x ची व्हॅल्यू काढायची, इथं x ची व्हॅल्यू दिली तर y ची व्हॅल्यू काढायची आणि इथे आपल्याला दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहे। फक्त इथे काय करायचं आपल्याला या एक्झाम्पलमध्ये फक्त या दोन व्हॅल्यू काढायच्या आहे आणि या ठिकाणी आपल्याला या ब्लँक्स कंप्लीट करायचे। आता पहिल्यांदा बघा आपण x - y = 4 त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू दिलेली किती दिली 0 दिलेली। मी y रिप्लेस करतो 0 ने x म्हणजेच काय x - 0 काय दिले x म्हणजे x = 4। सिंपल आपल्याला सोल्युशन मिळतं x = 4 आणि इथे लिहायचं आपल्याला 4 0। नेक्स्ट आपल्याला x - y = 4 या इक्वेशनवरून आपल्याला x ची व्हॅल्यू -1 दिलेली y ची व्हॅल्यू काढायची। मग काय लागतं सेकंड x - y = 4 हे इक्वेशन गिवन इक्वेशन त्याच्यात x काय करायचं -1 ने रिप्लेस करायचं -1 - y = 4 -1 तिकडे आपण नका +1 4 + 1 so -y = 5 we need only y so shift this side right side so y = -5. This is another solution. So -1 - 5 is the fourth blank and here is the complete the table. Now see question number 2. Solve the following simultaneous equation graphically. आता ॲक्च्युअल आपल्याला ग्राफिकल मेथडने आपल्याला काय करायचं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे। लास्ट एक्सरसाइजमध्ये आपण हे सायमल्टेनियस इक्वेशन अल्जेब्रिक मेथडने सॉल्व्ह केलेले आहे म्हणजे दॅट इज एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड। आता याच्यात काय करायचं आपल्याला ग्राफ दोन्ही पण इक्वेशनचे ग्राफ काढायचे आणि हे दोन्ही इक्वेशन काय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल
हा कोर्स त्यांचे ग्राफ का असणार आहे, लाईन्स असणार आहे. आता फर्स्ट इक्वेशन काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, देअरफॉर वाय इज इक्वल टू काय 6 मायनस एक्स. इथं मी हा सिम्प्लिफाईड फॉर्म घेतोय, कारण काय की आपल्याला काय करायचं आहे, ह्या पेअर्स फाइंड करायचे आहेत, रिलेशन फाइंड करायचं आहे त्यांच्यामध्ये. आता मी काय करतो, एक्सच्या इथे आता वायला कोणता व्हेरिएबल म्हणणार आहे आपण, डिपेंडंट. एक्सला काय होणार आपण, इंडिपेंडंट. एक्सच्या व्हॅल्यू आपण आपल्या मर्जीनुसार कोणताही घेऊ शकतो. जशी एक्सची व्हॅल्यू चेंज होईल तशी वायची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. पण इथे काळजी घ्यायची, एक्सच्या व्हॅल्यू घेताना आपला जो ग्राफ आहे त्या ग्राफवर या व्हॅल्यू आल्या पाहिजे. साधारणतः या दरम्यानच्याच या एक्सच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. आणि विद्यार्थ्यांना सूचना अशी की जनरली मोठी ग्राफ बुक घ्यायची, कारण काय आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये A4 साईजचेच ग्राफ राहणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मोठ्या वह्याच आपण यूज करायचे. इथे मी आता हे टेबल्स जे काढलेले ते स्केच पेनने काढले, तुम्ही हे पेन्सिलने काढायचे टेबल्स. आणि ग्राफसुद्धा कशाने काढायचा आहे, लीड पेन्सिलने काढायचं आहे. आता बघा इथे 6 मायनस एक्स, आता याच्यात आपल्याला एक्सची व्हॅल्यू ठेवायची आहे. एक्सची व्हॅल्यू मी इथं काय ठेवतो, 2. ओरली पण आपण सोडू शकतो. 6 मायनस 2 म्हणजेच बघा आता वाय इज आपले जो काय होतं रिलेशन, वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स. एक्स इज इक्वल टू काय ठेवतो मी 2, म्हणजेच काय वाय इज इक्वल टू 6 मायनस 2, वाय इज इक्वल टू 4. हे आपल्याला काय भेटेल, फर्स्ट 2 4, ही फर्स्ट पेअर भेटेल आपल्याला 2 4. त्याच्यानंतर बघा मी इथं काय करतो, आता एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो, 4 ठेवतो. शक्यतो डिस्टन्सवर ठेवायचं, म्हणजे अंतरा वाढायला असं ठेवायचं, म्हणजे आपल्याला ग्राफ सुटसुटीत होईल. 6 मायनस 4 काय 2, 4 2 ही सेकंड पेअर. 4 ठेवल्यानंतर 6 मायनस 4 किती होईल, 2. त्याच्यानंतर मी काय करतो की एक निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवतो, एक काय होतं -2 ठेवतो. आता एक्सची व्हॅल्यू काय -2, म्हणजेच काय वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स. याच्यात 6 मायनस 2, रिमेंबर दॅट दिस मायनस साइन इन आउटसाइड ऑफ द ब्रॅकेट, म्हणजे काय मायनस काय प्लस. 6 प्लस 2 काय 8, म्हणजे करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय राहील वायची 8. आणि ही पेअर काय होतं आपल्याला -2 8, हे आपले थर्ड पेअर राहील. सिमिलरली आपण सेकंड जे इक्वेशन आहे आपलं ते काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4ला काय करतोय मी आता, सिम्प्लिफाईड केलं. मायनस वाय हा जो एक्स तिकडे आता मायनस एक्स होईल, -x प्लस 4. साईड फक्त एक्स चेंज करतो म्हणून त्याची साईन चेंज होईल. इकडे -1ने मल्टिप्लाय केल्यावर काय, वाय इज इक्वल टू -x प्लस एक्स प्लस 4. आता इथे आपल्याला परत काय करायचं आहे, एक्स वाय आणि एक्स वाय ही पेअर आपल्याला इथे लिहायची. आता एक्सच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय की एक्सच्या व्हॅल्यू आपण कोणत्याही घेऊ शकतो आपल्या मनाने, फक्त आपल्याला वायची व्हॅल्यू काढायचं आहे. मग मी काय करतो, पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू काय होतो 5 घेतो. 5 मायनस 4 किती होईल 1. जितकं तुम्ही ओरली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल, तोंडी सोडवाल तेवढं सोपं राहील. नंतर काय करतो मी, एक्सची व्हॅल्यू काय होतो 7. 7 मायनस 4 किती 3. 7 3 ही आपली पेअर राहील. त्याच्यानंतर बघा मी काय करतो, एक्सची व्हॅल्यू काय घेतो -2. आता एक्सची व्हॅल्यू काय -2 घेतल्यानंतर वाय इज इक्वल टू काय, आपलं रिलेशन काय एक्स मायनस 4. याच्यात एक्सची व्हॅल्यू किती -2, वाय इज इक्वल टू -2 मायनस 4, म्हणजे वायची व्हॅल्यू काय होईल आपल्याला -6. -2 -4 काय होईल -6, नॉट +6. इथे काळजी घ्यायची, विद्यार्थ्यांची चुका होण्याची शक्यता इथे जास्त आहे. विद्यार्थ्यांना पूर्णांकाची बेरीज वजाबाकी पूर्णपणे यायला पाहिजे, फुल कमांड पाहिजे. -2 -6 ही आपली काय होईल लास्ट पेअर. हाऊ विल ड्रॉ द ग्राफ ऑफ दीज इक्वेशन्स, हाऊ टू ड्रॉ. बा इकडे लक्ष, ही कॉर्डिनेट सिस्टीम आहे. आपण यापूर्वी 9th ला ही बघितलेली आहे. या हॉरिझॉन्टल लाईन एक्स ॲक्सिस, व्हर्टिकल लाईन वाय ॲक्सिस, वेअर दे इंटरसेक्ट इट इज ए ओरिजिन. आता याच्यात आपल्याला काय करायचं, हे पॉईंट प्लॉट करायचे. फर्स्ट पॉईंट काय होता आपला 2 4. आता 2 4 हा पॉईंट कोणता आहे ना, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. 2 4 हा 2 पासून एक्स कॉर्डिनेट 2 आणि 4 ज्या ठिकाणी लाईन इंटरसेक्ट होईल तो आपला पॉईंट राहील 2 4. इथं काय करायचं आहे, इथं ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल तिथं डॉट द्यायचं आणि एक छोटं सर्कल काढायचं त्याच्या बाजूला 2 4 त्याला लेबल द्यायचं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे आपला 4 2. आता सेकंड 4 2 कुठे येईल, ती त्याच क्वाड्रंटमध्ये येईल 4 2.
आता इथे बघा तुमच्या लगेच लक्षात येईल की 2 4 आणि 4 2 हे काय डिफरंट पॉईंट्स आहे, कारण हे ऑर्डर पेअर आहे. नंतर -2 आणि 8. आता -2 आणि 8 हा जो पॉईंट आहे, थर्ड पॉईंट काय आपला -2 8. आता -2 8 हा पॉईंट कुठे येईल, तो येईल सेकंड क्वार्टरमध्ये. -2 आणि 8 या ठिकाणी हा आपल्याला पॉईंट मिळतो. याच्या कोऑर्डिनेट्स लिहायचे -2 8. आता ही लाईन काय करायची आपल्याला, जॉईन करायची. ही लाईन ड्रॉ करायची. -2 8 2 4 आणि 4 2 एकदम व्यवस्थित शांततेने काय करायचे, लाईन ड्रॉ करायची. तिन्ही पॉईंट्स एका लाईनवर येतील. जर तिन्ही पॉईंट्स एका लाईनवर येत असतील तरच समजायचं की आपल्या व्हॅल्यू बरोबर आहे. या पद्धतीने आपण काय केलं, एक लाईन ड्रॉ केली. आता याला काय करायचं, ही लाईन ड्रॉ केल्यानंतर तिच्या एका बाजूला कोणत्या तरी इकडे किंवा इथे तिला काय करायचं, लेबल द्यायचं. x + y = 6 इक्वेशन लिहायचं आहे. सेकंड सिमिलर आपण काय करू आता की सेकंड जे इक्वेशन होतं x - y = 4 त्याचे ग्राफ ड्रॉ करू. काय आता 5 1 फर्स्ट पॉईंट काय 5 1. तुम्ही स्वतः हे काय करायचं आहे, ग्राफ बुक घेऊन हे पॉईंट प्लॉट करायचे. प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही. 5 1. त्याच्यानंतर 7 3 7 आणि 3. त्याच्यानंतर -2 -6 लास्ट पॉईंट काय -2 -6 हा कुठे येईल आता, थर्ड क्वार्टरमध्ये. -2 -6. आता हे तिन्ही पण पॉईंट काय करायचे, जॉईन करायचे. स्केलने व्यवस्थित करायचे. ड्रॉ नीटली अँड केअरफुली. वी गेट सेकंड लाईन. इक्वेशन द्यायचं x - y = 4. Now observe that where these lines meets, that is these lines meets each other at point 5 1. So 5 1 is the point lies on both lines, that is 5 1 satisfied both the equation, that is here 5 + 1 is 6 and 5 - 1 is equal to 4. So here we write result, lines intersect each other at 5 1. Therefore solution 5 1. This is our solution. विद्यार्थी मित्र, आपण सेकंड एक्झाम्पल हो. ग्राफिकल मेथडने आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. x + y = 5 आणि नेक्स्ट इक्वेशन काय x - y = 3. हे दोन्ही एक्झाम्पल इक्वेशन्स आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे. आता x + y = 5. सो y = 5 - x. मी एक कोणता तरी y किंवा x एका बाजूला ठेवण्याची एक पद्धत आहे. हे या पद्धतीने आपण हे जे दिलेले इक्वेशन आहे त्याला काय केलं, आपण सिम्प्लिफाय केलेलं. आता आपल्याला काय मागच्या एक्झाम्पल सारखं एक्सच्या व्हॅल्यू ठेवायचे आणि वायचे व्हॅल्यू फाइंड करायचे. मग आता मी काय करतो, आपल्याला इथं फ्रीडम आहे की आपण कोणत्याही व्हॅल्यू ठेवू शकतो. मी काय करतो, x = 2 ठेवतो. मग काही 5 - 2 काही 3. जास्त डोकं लावण्याची गरज नाही, कारण आपण जितकं तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करू तेवढं आपल्याला हे काय वाटेल, सोपं वाटेल. आपण नेहमी कॅल्क्युलेशन करत बसलो तर ते आपल्याला निश्चितच अवघड वाटणार आहे. नंतर मी काय करतो, परत आता एक व्हॅल्यू घेतो की 4 घेतो. 5 ची व्हॅल्यू काय होतो 4. मग काय लागतं y = 5 - x. त्याच्यात x ची व्हॅल्यू 4 ठेवल्यावर काय 5 - 4 म्हणजेच कधी 1 म्हणजे y = 1. ही आपल्याला ही व्हॅल्यू वाटेल 1 आणि ही नेक्स्ट पेअर काय वाटेल 4 1. आता मी x ची व्हॅल्यू एक आता मायनस घेतो, एक निगेटिव्ह घेतो बरोबर. मग काय आता 5 मी x ची व्हॅल्यू काय घेतो -2 घेतो. काय मग आपल्याला y = 5 - x. याच्यामध्ये 5 - -2 म्हणजेच काय 5 + 2 किती भेटतं आपल्याला 7. y = 7. ही काय राहील आपले -2 ची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू राहील कोणासाठी, y ची 7 म्हणजेच -2 7. ही आपल्याला एक थर्ड पेअर भेटते. आता नेक्स्ट आपल्याला सेकंड इक्वेशन काय दिलं, x - y = 3. x - y = 3 म्हणजेच काय -y = हा प्लस x तिकडे आता नका -x +3
आता -1ने मल्टिप्लाय करू, y इज इक्वल टू एक्स मायनस 3. आता याच्यात ह्या इक्वेशन एकदम सिम्प्लिफाईड इक्वेशन भेटलेलं, y इज इक्वल टू एक्स मायनस 3. आता एक्सच्या अशा व्हॅल्यू एक्सच्या व्हॅल्यू ठेवायच्या आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या. मग आता मी काय करतो, इथे एक्सची व्हॅल्यू 5 ठेवतो. 5 - 3 किती भेटतं आपल्याला 2. 5 2 एक पेअर. विद्यार्थी मित्र, माझ्या ज्या अध्यापनाच्या अनुभवानुसार मला फक्त एवढंच माहिती आहे की विद्यार्थ्यांना टेबल बनवणं अवघड आहे. टेबल बनवता आले की त्यांना ग्राफ काढणं अवघड नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्राफ चांगल्या पद्धतीने काढता येतो, पण हे टेबल तयार करताना व्हॅल्यू काढणं त्यांच्यासाठी अवघड आहे. फक्त इथेच काळजी घ्यायची. हेच शिकण्यासाठी मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तुम्हाला ह्या एक्सरसाइज गाईड्स नोट्समध्ये सगळ्या ठिकाणी भेटतील, पण ते तुमच्याशी बोलणार नाही, तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही. म्हणून हे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकायचे. आता नेक्स्ट मी काय करतो, एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो 7. 7 - 3 7 - 3 = 4. आता एक व्हॅल्यू काय करतो मी निगेटिव्ह ठेवतो. एक्स इज इक्वल टू काय ठेवतो -3. एक्सची व्हॅल्यू जर मायनस ठेवली, y इज इक्वल टू एक्स मायनस 3. एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो -3. -3 -3 आणि -3 काय -6. हे व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक ऐका आणि त्याचा सराव करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही. -3 -6 हे आपल्याला लास्ट पेअर भेटते. आता बघा 7 4 -3 -6 हे आपल्याला काय भेटेल लास्ट पेअर. हे आपलं ग्राफ काढण्यासाठी आपण ह्या काय केलं व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. नेक्स्ट टास्क इज टू ड्रॉ द ग्राफ ऑफ गिवन इक्वेशन्स. नाउ हाउ we have completed tables. Now just plot the points. So 2 3 4 1 -2 7. So 2 3 is the point in first quadrant. Label it 2 3. Again 4 1 is also in first quadrant. 4 1 -2 and 7 -2 7. -2 7 is the point lies in second quadrant. So -2 and 7 where the line intersect at this point. This is -2 7. Now similar as last, draw join these points by scale. So x plus y is equal to 5 is this line. Now next is x minus y is equal to 3. So another equation. त्याचे points काय दिले 5 2 7 4 -3 -6. 5 2 is a point in first quadrant. Another 7 4 is a point in first quadrant. And last one -3 -6. -3 -6 is a point in third quadrant. Now join these points. So label it x minus y is equal to 3. आता ह्या लाईन्स कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहे ते शोधायचं आपल्याला. लाईन्स इंटरसेक्ट ॲट द पॉइंट 4 1. सो 4 1 is the common point for both the equation. So here is result. Lines intersect each other at point 4 1. Therefore solution is 4 1. आता 4 1 ने बघा इक्वेशन सॅटिस्फाईड होतात का. 4 + 1 किती 5
आणि 4 - 1 इज इक्वल टू काय 3. म्हणजे आपला आन्सर काय राईट आहे. आपल्याला कोणाला विचारायची गरज नाही, कोणाकडे पाहण्याची गरज नाही. We will see third example. X plus y is equal to 0 and 2x minus y is equal to 9. First equation काय x plus y is equal to 0. Simplified it. Plus y आपण ठेवला, हा x तिकडे जाताना काय मायनस एक्स. हे इक्वेशन कसं आहे, y is equal to मायनस एक्स. हे एकदम सिम्पल सिम्पल इक्वेशन आपल्याला भेटलं आहे. काय रिलेशन याच्यात, y आणि x च्या व्हॅल्यू काय सेम आहे बट अपोजिट इन डायरेक्शन, म्हणजे अपोजिट त्यांचं साईन काढेल अपोजिट राहील. आता y आणि x जर आपण x प्लस घेतला तर y काही मायनस येईल, निगेटिव्ह येईल, आणि x जर निगेटिव्ह घेतला तर y काही पॉझिटिव्ह. आता x इज इक्वल टू काय होतं, मी 2 घेतो, मग काय आपल्याला y इज इक्वल टू मायनस एक्स. याच्यात काय y ची व्हॅल्यू, आपल्या x ची व्हॅल्यू फक्त 2 आहे, मग काय -2, आणि म्हणून काय होतं आपला 2 - 2 हे पेअर भेटेल. नंतर सिमिलरली 5 - 5. आता मी जर x ची व्हॅल्यू काय घेतली 5 घेतली, काय y इज इक्वल टू काय आपल्याला मायनस एक्स. y इज इक्वल टू काय x ची व्हॅल्यू काय 5, म्हणून काय होतं आपलं y इज इक्वल टू काय होतं -5. विद्यार्थी मित्र, सर्वात अवघड काय टेबल बनवणे, हे तुमच्यासाठी काय मेन टास्क आहे. तर आपण एकदा जर टेबल्स कम्प्लीट केले, व्यवस्थित लिहिले, या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, तर आपल्याला ग्राफ काढणं अवघड नाही. माझ्या आजपर्यंतच्या अध्यापनाच्या अनुभवानुसार की या गोष्टी मला समजल्या की मुलांना टेबलच कंप्लीट करता येत नाही आणि म्हणून ग्राफ काढता येत नाही. त्यांच्या बाबतीत त्यांच्या मनात कायम भीती राहते. पण ग्राफिकल मेथड एकदम इझी मेथड आहे आणि इंटरेस्टिंग आहे. y इज इक्वल टू काय -x. याच्यापैकी आता मी काय करतो, x ची व्हॅल्यू काढतो -3. y इज इक्वल टू काय आपल्याला -x. x ची व्हॅल्यू काय ठेवतो -3. फक्त x रिप्लेस करायचं. x कशाने रिप्लेस करतोय -3. इथे मी मुद्दाम ब्रॅकेट टाकलेला आहे. मायनस काय +3, मायनस काय प्लस, म्हणून y इज इक्वल टू 3. वेन x इज इक्वल टू -3, y इज इक्वल टू 3. हे आपल्याला पेअर भेटेल -3, 3. आता बघा नेक्स्ट इक्वेशन काय आपलं 2x - y इज इक्वल टू 9. याच्यात -y डाव्या बाजूला ठेवतो, +2x इकडे आता नको, -2x प्लस 9 ॲज इट इज. सो y इज इक्वल टू 2x - 9. हे रिलेशन भेटतं आपलं -1 ने मल्टिप्लाय केलं कसेल, -y इज इक्वल टू काय -2x प्लस 9. याला -1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, हा +y, हा -2x काय +2x आणि +9 काय -9. शक्यतो आपण लेफ्ट साईडला काय करतो, पॉझिटिव्ह व्हॅल्यू ठेवतो, म्हणून आपण काय केलं -1 ने मल्टिप्लाय केलं. y इज इक्वल टू 2x - 9. आता एक्सच्या व्हॅल्यू ठेवायचे आणि वायच्या व्हॅल्यू फाईंड करायचे. इथे एक्सची व्हॅल्यू काय मी फर्स्ट व्हॅल्यू ठेवतो 3. एक्स इज इक्वल टू 3 घेतल्यानंतर काय y इज इक्वल टू 2x - 9. एक्स इज इक्वल टू 3 ठेवलं. 2x म्हणजेच काय बघा 2 × x, म्हणून 2 × 3 घेतलं, 6 - 9 -3. काही अडचण असेल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. विद्यार्थी मित्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, इंटिजर्सची ॲडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला यायला पाहिजे. 3 - 3 हे आपल्याला फर्स्ट पेअर भेटते. सिमिलरली इफ वी पुट x इज इक्वल टू 5, 2 × 5 10, 10 - 9 काय होतं 1. मी काय होतं अनदर व्हॅल्यू x इज इक्वल टू 2 घेतो. x इज इक्वल टू 2 घेतल्यावर काय आपल्याला होतं, आपलं रिलेशन काय y इज इक्वल टू 2x - 9. x इज इक्वल टू 2 घेतल्यानंतर काय 4 - 9, 4 - 9 काय -5. हे काय भेटेल आपल्याला व्हॅल्यू वायची भेटेल 2 - 5. ही थर्ड पेअर आपल्याला भेटते. तर ह्या इक्वेशनचा ग्राफ आपल्याला काढायचा आहे. हे आपली कॉर्डिनेट सिस्टीमवर पहा. इथे काय केलं आता ते आपण यापूर्वी 2 एक्झाम्पल्स बघितले. ग्राफ कसा ड्रॉ करायचं, पॉईंट्स कसे प्लॉट करायचे आणि लाईन्स कशा ड्रॉ करायचे ते मी तुम्हाला सांगितलं. जस्ट याच्यामध्ये सिमिलर आपण त्याच पद्धतीने जाणार आहे. 2 - 2 हा पॉईंट, हा जे 2 - 2, 5 - 5, -3 3 हे पॉईंट आपण इथे प्लॉट केले. 2 - 2, 5 - 5 नंतर -3 3 आणि ही लाईन आपण ड्रॉ केल्यानंतर याला लेबल दिलं की इक्वेशन कोणाचा ग्राफ या x + y इज इक्वल टू 0 या इक्वेशनचा आहे. म्हणून इथं आपण x + y इज इक्वल टू 0 हे लेबल दिलं. त्याच्यानंतर सेकंड आपलं काय 3 - 3, 5 - 1, 2 - 5 हे पॉईंट आपल्याला प्लॉट करायचे. मग काय आता की 5 - 1 हा पॉईंट केला, 3 - 3 आणि
2 - 5 हा एक थर्ड पॉईंट मी ते प्लॉट केला. हे तिन्ही पॉईंट 1 2 3 हे तिन्ही पॉईंट्स काय केले स्केलने जॉईन केले आणि ह्या बाजूला मी काय केलं याचं इक्वेशन दिलं 2x - y = 9. आता ह्या लाईन्स कुठे इंटरसेक्ट होतात ते पाहिजे. लाईन्स इंटरसेक्ट इच अदर ॲट द पॉईंट 3 - 3. सो 3 - 3 इज द solution. 3 - 3 satisfy both the equation and therefore 3 - 3 is the solution of these linear equations. So आता simultaneous equations x + y = 0 आणि 2x - y = 9 या दोन्ही पॉईंटने बघा 3 आणि -3 3 - 3 काय होतं 0. इक्वेशन काय होते सॅटिस्फाईड होतं. सेकंड 2x - y = 9. आता 2x - y = 9 याच्यात आपण ही व्हॅल्यू टाकून पाहू. काही 2x LHच काय आपल्याजवळ 2x - y मग काही 2 × x ची व्हॅल्यू काय आपल्याजवळ 3 y ची व्हॅल्यू काय -3 म्हणजेच काय 6 - +3 6 + 3 9 म्हणजे दोन्ही इक्वेशन काय होतात सॅटिस्फाईड होतात. इक्वेशन सॅटिस्फाईड झाल्यानंतर आपल्याला काही कुठे पाहायची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही. परीक्षेतसुद्धा आपला आत्मविश्वास आपला बरोबर राहील की आपण बरोबर आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल इज 3x - y = 2 and 2x - y = 3. आता फर्स्ट इक्वेशन काय 3x - y = 2 याला आपण सिम्प्लिफाय करू. -y कीप लेफ्ट साइड ट्रान्सफर 3x इन राइट साइड. सो 3x गेट माइनस साइन -3x + 2 मल्टिप्लाय बाय -1 y = 3x - 2. आता 3x - 2 हे आपलं सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. याला आपल्याला काय करायचं आता एक्सच्या व्हॅल्यू ठेवायच्या आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या मागच्यासारखं. परत एकदा सांगतो की विद्यार्थी मित्रांना फक्त टेबल काढणं हेच मुलांसाठी काही अवघड आहे चाचणी तयार करणं. म्हणून मी परत एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या. 3x - 2 हे जे आपलं इक्वेशन y = 3x - 2 याच्यात मी काय करतो आता एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली. एक्सची व्हॅल्यू 2 ठेवल्यानंतर काय की 3 × 2 - 2 म्हणजे 6 - 2 किती 4. एक रफ साईड बाजूला घ्यायचं काढायचं आहे कारण आपल्याला ग्राफबुकवर एवढी जागा नसणार आहे म्हणून आपण हे सॉल्व करू शकत नाही. म्हणून इथे आपण काय करायचं आहे रफ साईडला किंवा इथे राईट साईडला आपण रफ करून हे लिहू शकतो. 2 4 हा आपला फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड मी काय करतो एक्सची व्हॅल्यू काढतो 0 करतो. एक्सची व्हॅल्यू 0 ठेवल्यानंतर काय बघा की y = 3x - 2 याच्यात एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली. एक्स रिप्लेस बाय 0 मग काय 3 × 0 0 0 - 2 -2 y = -2 हे आपल्याला हे वायची व्हॅल्यू भेटेल. नंतर सिमिलरली x = -1 आय पुट x = -1 मग काय y = 3x - 2 त्याच्यात एक्सची व्हॅल्यू काढवली -1 3 × -1 -3 -2 काय होतं y = काय होतं -5. हे आपले इथे नीट लक्ष द्या -3 -2 काय होणार आहे -5. हे -1 -5 हे आपल्या थर्ड पेअर भेटेल. असे आपले 2 4 0 -2 आणि -1 -5 ह्या काय 3 पेअर्स आपण ॲटलिस्ट 3 पेअर्स काढू शकतो कारण काय 2 पेअर्स घेतल्या तर काय 2 पॉईंट्स आर ऑलवेज कोलिनियर. सो वी टेक मोर दॅन 2 पॉईंट्स म्हणून आपण इथे 3 पॉईंट्स घेणार आहे आपण लाईनवरचे. आता नेक्स्ट इक्वेशन काय 2x - y = 3 याला आपण सिम्प्लिफाय केलं तर काय होतं आपल्याला -y हा +2x -2x + 3 सो y = 2x - 3 हे आपल्याला काय भेटेल हे सिम्प्लिफाईड इक्वेशन भेटेल. आता एक्सच्या व्हॅल्यू ठेवायची आणि वायची व्हॅल्यू काढायची. आता मी परत काय करतो y = 2x - 3 या इक्वेशनमध्ये y = 2x - 3 आय रिप्लेस फर्स्ट x by 3 मग काय 2 × 3 -3 6 - 3 किती भेटेल 3 y = 3 इज द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y. त्याच्यानंतर सिमिलरली x = 4 ठेवलं तर काय 2 × 4 8 8 - 3 5 म्हणून 4 5 ही आपल्याला सेकंड पेअर भेटेल. आता मी एक्सची व्हॅल्यू एक निगेटिव्ह ठेवतो y = 2x - 3 x इज रिप्लेस बाय -2 okay -4 -3 किती भेटेल -7 y ची व्हॅल्यू काय भेटेल -7. सो -2 -7 हे आपलं काय आहे
थर्ड पेअर राहील. आता हे इक्वेशनचं आपण काय करायचं, आपलं ग्राफ काढायचं. आपण कोऑर्डिनेट सिस्टीम आपली तयारच असणार, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. त्याच्यात काय करणार आपण, पहिल्यांदा हे पॉईंट्स 2 4 0 -2 -1 -5 हे आपण ड्रॉ करू. 2 4. आता 2 4 हा पॉईंट इथं फर्स्ट 2 अँड दिस इज वाय कोऑर्डिनेट इज 4. हिअर इज 2 4 पॉईंट 2 4 पॉईंट तिथं प्लॉट करायचा आहे. त्याच्यानंतर बघा 0 -2. आता 0 -2 हा पॉईंट जो आहे हा बऱ्याच विद्यार्थ्यांना 0 -2 पॉईंट सापडणार नाही, कारण बाकीचे पॉईंट्स आपण क्वाड्रंटमध्ये शोधतो, पण 0 -2 हा पॉईंट कुठे असणार आहे, ॲक्सिसवर असणार आहे. आता याच्यात एक्स कॉर्डिनेट काय, ज्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असतो तो पॉईंट कुठे असणार, दॅट पॉईंट लाईज ऑन वाय ॲक्सिस. आता -2 आहे म्हटलं तर ऑफकोर्स काही बिलो द एक्स ॲक्सिस. हा जो पॉईंट आहे हा कुठे असणार आहे, बिलो द एक्स ॲक्सिस. ही -2 हा 0 -2 हा पॉईंट इथे आपण प्लॉट केलेला आहे. त्याच्यानंतर -1 -5 हा पॉईंट इथे आपण थर्ड क्वाड्रंटमध्ये हे 3 पॉईंट 1 2 आणि 3 हे 3 पॉईंट आपण काय केले की स्केलने आपण काय केले, जॉईन केले. त्याच्यानंतर या लाईनला आपण काय करणार, इथं 3x - y = 2 हे आपण काय केलं, इथं इक्वेशन लिहिलं. त्याच्यानंतर सेकंड काय आपलं 3 3 4 5 आणि -2 -7. मला याची पूर्ण खात्री आहे की विद्यार्थ्यांना ग्राफमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त प्रॉब्लेम कशामध्ये, टेबल्समध्ये. मग आता बघा 3 3 हा पॉईंट इथे 3 3. त्याच्यानंतर 4 5 हा पॉईंट या सेकंड क्वार्टरमध्ये. त्याच्यानंतर -2 -7 थर्ड क्वार्टरमध्ये. आता 1 2 आणि 3 हे 3 पॉईंट्स 1 2 आणि 3 हे तिन्ही पॉईंट्स मी काय केले, जॉईन केले स्केलने. इक्वेशन लिहिलेलं आहे 2x - y = 3 वेअर दिस लाईन्स मीट्स इच अदर ॲट द पॉईंट -1 -5 या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, -1 -5. मग बघा आता -1 -5 इथं आपण रिझल्ट लिहिणार आहे. -1 -5 लाईन्स इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट -1 -5. पण आता -1 -5 इक्वेशन सॅटिस्फाईड होतात ते आपण जस्ट पाहू. 3x - y = 2 हे आपलं इक्वेशन फर्स्ट LHS 3x - y. सोल्युशन काय आपलं, तो -1 -5 3 -1 आणि इकडे -5 -3 +5 -3 +5 काय होतं आपलं 2. बरोबर, म्हणजेच काही RHS आपल्याला 2 मिळतो आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं आन्सर काय बरोबर आहे. सिमिलरली 2x - y = 3 ऑल्सो सॅटिस्फाईड बाय -1 -5 and therefore -1 -5 is the correct solution. Now next example is 3x - 4y = -7 5x - 2y = 0. बघा थोडा डिफिकल्टी काय होते, इन्क्रीज होते. आता याच्यात काय आहे आपल्याला 3x - 4y = -7. मागच्या वेळेस फक्त x + y किंवा 2x + y असं होतं. आता दोन्ही ठिकाणी काय आपल्याला 3 आणि 4 दोन्हींना पण काय 1पेक्षा जास्त 1पेक्षा मोठा कोएफिशियंट आलेला आहे 3 - 4. आता बघा इथे काय करणार आपण, सिमिलर आपण याला सिम्प्लिफाय करू. -3x - 4y = -7. आता -4y आपण काय करू, लेफ्ट साईडला ठेवू. +3x जाताना -3x येईल. -7 ॲज इट इज -7 तो साईड चेंज करत नाही म्हणून त्याची साईन चेंज होणार नाही. आता -1ने मल्टिप्लाय केल्यावर काय 4y पॉझिटिव्ह आहे, 3x पण पॉझिटिव्ह आणि प्लस पण काय 7 म्हणजेच काय 4y = 3x + 7. आता हा जो 4 आहे इकडचा 4y आपल्याला काय रिलेशन भेटलं, 4y = 3x + 7. आपल्याला फक्त y पाहिजे. हा जो 4 आहे तो काय होईल इकडे डिवाईडमध्ये जाईल. 3x + 7 पूर्ण क्वांटिटीला डिवाईडमध्ये जाईल. 3x + 7/4. इथं मी काय केलं, सिम्प्लिफाईड फॉर्म काय आला आपला y = 3x + 7/4. आता बघा आपल्याला काय करायचं, ग्राफ काढताना आपल्याला फ्रॅक्शन यायला नको. आपल्याला फायनाईट नंबर्स आले तर खूप चांगले, आपलं -1 -2 -3 किंवा 1 2 3 4. आपल्याला जर 2.5 आलं, 3.2 आलं, 7.4 आलं तर आपण तो पॉईंट शोधणार कुठे. म्हणजे त्याच्यामुळे आपण ही काळजी घ्यायची की these points value will be finite. व्हॅल्यू कशा पाहिजे, फायनाईट आल्या पाहिजे.
इंटिजरल आल्या पाहिजे. आता बा त्यासाठी मी काय करतो, एक्सची व्हॅल्यू एक्सच्या व्हॅल्यू ठेवताना थोडी काळजी घ्यायची. आता वाय इज इक्वल टू काय 3x+7/4 याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो मी पहिल्यांदा -1. वाय इज इक्वल टू याच्यात एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो मी -1. इथे काळजी काय घ्यायची की हा जो न्यूमरेटर आहे हा न्यूमरेटर कसा आला पाहिजे, ह्या 4च्या मल्टिपलमध्ये आला पाहिजे. 4च्या मल्टिपलमध्ये येण्यासाठी जस्ट माइंडमध्ये आपण हे आपल्या हे चाललं पाहिजे की वरती 4च्या पटीतली संख्या कशी येईल, 4च्या मल्टिपलमध्ये व्हॅल्यू कशी येईल हे आपल्या माइंडमध्ये आपल्याला काय झालं पाहिजे, वर्क झालं पाहिजे. आता बा वाय इज इक्वल टू काय 3, एक्सची व्हॅल्यू काय -1 + 7/4. एक्सची व्हॅल्यू काय ठेवली मी -1. मग काय आता वाय इज इक्वल टू काय 3 × -1 -3 + 7/4. मग काय वाय इज इक्वल टू -3 + 7 किती 4/4 म्हणजे वायची व्हॅल्यू काय होतं 1. सो वेन एक्स इज इक्वल टू -1 देन वाय इज इक्वल टू 1. तिथं -1. आता नेक्स्ट काय, एक्सची व्हॅल्यू अशी ठेवायची. परत माइंडमध्ये तोच विचार पाहिजे आपला की आपल्याला काय थिंकिंग इज सेम, दॅट इज हाऊ वी गेट द न्यूमरेटर इन मल्टिपल ऑफ 4. मग काय आता वाय इज इक्वल टू 3x+7/4 याच्यात काय करतो मी एक्सची व्हॅल्यू काय ठेवतो 3. हे तुम्हाला प्रॅक्टिस मिळेल जसं तुम्ही सॉल्व कराल. याच्यापेक्षा जास्त अजून दुसऱ्या व्हॅल्यू तुम्ही ठेवू शकतात. 3 × 3 किती होईल 9. 9 + 7/4 म्हणजेच किती 16/4 दॅट इज 4. म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू 3 ठेवलं तर काय वाटेल वाय इज इक्वल टू 4 3 4. त्याच्यानंतर नेक्स्ट मी काय ठेवतो एक्सची व्हॅल्यू -5 ठेवतो. काय लागतं बा एक्सची व्हॅल्यू जर -5 ठेवली, वाय इज इक्वल टू 3x + 7/4. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय घेतली मी -5. 3 × -5 + 7/4 -15 + 7/4 म्हणजेच किती -8. -15 + 7 काही -8/4 म्हणजेच किती -2. सो वाय इज इक्वल टू -2. सो वेन एक्स इज इक्वल टू -5 वाय इज इक्वल टू -2. हे थोडंसं अवघड इक्वेशन होतं हार्ड, म्हणून त्याला थोडं काळजीपूर्वक करायचं आहे. त्याच्यानंतर बा नेक्स्ट इक्वेशन काय 5x - 2y इज इक्वल टू 0 म्हणजेच काय -2y इज इक्वल टू काय हा 5x जाताना आपण -5x म्हणजे सिम्प्लिफाईड हा -2 डिवाईड केल्यावर काय दोन्ही साईड आधी काय होईल -5 प्लस होते 5/2x हे रिलेशन आपलं होईल. आता एक्सच्या व्हॅल्यू कशा ठेवायचं शक्यतो 2च्या मल्टिपलमध्ये ठेवायचं म्हणजेच आपल्याला काय होईल हा जो 2 आहे डिनॉमिनेटरचा हा कॅन्सल होईल. मग मी काय घेतो वाय इज इक्वल टू 5x/2 मध्ये फर्स्ट काय घेतलं एक्स इज इक्वल टू 2. आता इक्वेशन काय आपल्याला वाय इज इक्वल टू 5x/2 एक्सची व्हॅल्यू काय ठेवली 2. वाय इज इक्वल टू 5 × 2/2 2 कॅन्सल वाय इज इक्वल टू 5. सो वेन एक्स इज इक्वल टू 2 वाय इज इक्वल टू 5. सिमिलरली एक्स इज इक्वल टू -2 घेतलं तर वाय इज इक्वल टू काय होतं आपल्याला -5. आता एक व्हॅल्यू काय घेतो मी 0 घेतो. एक्सची व्हॅल्यू काय वाय इज इक्वल टू 5x/2 एक्स इज इक्वल टू काय घेतलं 0 तर काय 5 × 0/2 सो 0/2 इज 0 म्हणून दोन्ही व्हॅल्यू काय होते आपला 0 0 हा ओरिजिन. आता हे 3 पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहेत. ह्या इक्वेशनचे ग्राफ आपल्याला काढायचं मागच्यासारखं. सिमिलरली वी ड्रॉ द ग्राफ. आता -1 1 हा जो पॉईंट आहे हा कुठे येईल आता -1 1 हा पॉईंट येणार आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. त्याच्यानंतर 3 4 आपण जे पॉईंट्स भेटले 3 4 -5 -2 हे आपण इथे प्लॉट केल्यानंतर -1 1 त्याच्यानंतर 3 4 3 आणि 4 त्याच्यानंतर -5 -2 -5 -2 हे पॉईंट्स आपल्याला इथे भेटतील. हे तिन्ही पॉईंट्स आपण काय करू की तिन्ही पॉईंट जर आपल्याला जॉईन केले तर आपल्याला ही लाईन भेटेल. जिथे इक्वेशन काय 3x - 4y इज इक्वल टू -7. नेक्स्ट लाईन जी आपली त्याच्यावरचे पॉईंट कोणते 2 5 -2 -5 आणि 0 0 हा एक
नवीन पॉईंट आपल्यासाठी आलेला आहे. तर 0 0 म्हणजे काय ओरिजिन, हा 0 0 इथे आपण ड्रॉ केला ओरिजिन. त्याच्यानंतर 2 5, 2 आणि 5 फर्स्ट क्वार्टरमध्ये, -2 -5 कोणत्या क्वार्टरमध्ये, थर्ड क्वार्टरमध्ये. हे पॉईंट आपण जॉईन केले स्केलने. नंतर ते लेबल दिलं आपल्याला 5x - 2y = 0. These two lines intersect at the point 1 and 2.5. बघा 2 आणि 3 मधल्या ह्या रेषेमध्ये 2 आणि 3 मधली जी मिडल लाईन आहे त्याच्यातून हे जाते, ही लाईन जाते. म्हणून काही 2 1 आणि 2.5 हे आपले काय राहील, कॉमन सोल्युशन राहील. दोन्ही इक्वेशन काय होतं, 1 आणि 2.5ने काय होतं, सॅटिस्फाईड होतं. म्हणून 1 and 2.5 इज द सोल्युशन. म्हणून सोल्युशन काय लिहिणार आपण, 1 and 2.5 इज द सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन. आता लास्ट एक्झाम्पल काय, 2x - 3y = 4 आणि 3y - x = 4. बघा विद्यार्थी मित्र, इथं तुम्ही जर बघितलं की इथं स्टार दिलेला, स्टार म्हणजे काय असणार आहे की हायर ऑर्डर थिंकिंग एक्झाम्पल्स, म्हणजे हे थोडेसे डिफिकल्ट असणार आहे. म्हणून इथे आपल्याला ते सॉल्व करताना थोडी काळजी घ्यायची. असं इक्वेशन आपण लास्ट 5th सॉल्व केलेलं आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सेम थिंकिंग. आता बघा -3y लेफ्ट साईडला ठेवतो, 2x तिकडे घेतला, -2x + 4 ॲज इट इज, -1ने मल्टिप्लाय केलं, काही 3y = 2x - 4. तिथे -3y -2x + 4, -1ने मल्टिप्लाय केल्यावर काही 3y = 2x - 4. साईन चेंज झाले सगळ्यांचा. आता हा जो 3 आहे तो इकडे डिवाईडमध्ये बघा, म्हणजे काय y = 2x - 4/3. हे आपलं सिम्प्लिफाईड इक्वेशन आपल्याला भेटेल. आता याच्यात सिमिलर लास्ट एक्झाम्पल सारखं एक्सच्या व्हॅल्यू अशा ठेवायचे की आपल्याला ह्या जो न्यूमरेटर आहे हा 3च्या मल्टिपलमध्ये भेटला पाहिजे. हा जो न्यूमरेटर आहे याची व्हॅल्यू कशी आली पाहिजे, 3च्या मल्टिपलमध्ये. मग इथे बघा, आता मी फर्स्ट काय करतो, x = काय ठेवतो, -4. आता बघा y = 2x - 4/3. ह्या इक्वेशनमध्ये मी x = काय ठेवतो, पहिल्यांदा -4. -4 ठेवल्यानंतर काय y = 2 × -4 -4/3. 2 × -4 काय -8 -4/3, म्हणजेच काय -12/3, म्हणजेच काय -4. फायनाईट व्हॅल्यू भेटेल आपल्याला, इंटिग्रल व्हॅल्यू. मग काय -4 -4 हे आपले फर्स्ट पेअर. सिमिलरली इफ आय पुट x = -1, मी काय करतो, x काय ठेवतो आता, y = 2x - 4. त्याच्यात x काय ठेवतो, -1. सो y = 2 × -1 -4. x -1 ठेवलं, -2 -4/3 -6/3 -2. y काय ठेवलं, -2. आता x काय मी ठेवतो, x 2 ठेवतो. काय बा, x 2 ठेवल्यानंतर आपल्याला y = 2x - 4/3, x = 2, y = 2 × 2 - 4/3, म्हणजेच काय 2 × 2 4, 4 - 4/3, म्हणजेच 0/3, and that is 0. So 2 0 is the third pair. Similarly, second equation is 3y - x = 4. So -x = +3y ते करताना काय -3y + 4. बघा आता हे इथे मी काय केलं, सिम्प्लिफाय करताना x लेफ्ट साईडला ठेवलेला आहे आणि y कुठे घेतला, राईट साईडला. yची टर्म राईट साईडला घेतली. -1ने मल्टिप्लाय केल्यावर काय x 3y - 4. आता इथे काळजी काय घ्यायची, आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू, आपल्या वायच्या व्हॅल्यू ठेवायच्या आहे आणि एक्सच्या व्हॅल्यू काढायचे आहे. आता इथे बघा x = 3y - 4. इथे वायची व्हॅल्यू काय ठेवतो मी, आय पुट y = 2. सो x = 3, y is replaced by 2, 6 - 4 म्हणजेच काय x = 2. म्हणजेच काय एक y2 घेतलं तर काय होतं आपलं, x = 2 मायनस. आता y = काय होतं मी, -1. वायची व्हॅल्यू काय ठेवतो, -1.
विद्यार्थी मित्र परत एकदा सांगतो की टेबल बनवणंच हे तुमच्यासाठी काय मेन टास्क आहे, हे तुमच्यासाठी चॅलेंज आहे बरं. आणि ते पण ॲक्युरेट बनवणं. म्हणून इथे आपण काळजी घ्यायची. वायची व्हॅल्यू काय ठेवतो मी -1 काय 3 × -1 -4 -3 -4 -7. दिस इज द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y. -7 -7 आणि -1 हे आपल्याला काय होतं हाफ पॉईंट भेटेल. -4 ठेवतो मी आपलं सॉरी y इज इक्वल टू काय ठेवतो 0 ठेवतो. y इज इक्वल टू 0 ठेवल्यावर काय हे जे आपलं रिलेशन आहे y इज इक्वल टू आपलं x इज इक्वल टू 3y - 4 इथं x इज इक्वल टू काय आपला जो 3y - 4 या रिलेशनमध्ये काय करायचं आपल्याला y ची व्हॅल्यू 0 ठेवायची. 0 - 4 दॅट इज -4. x इज इक्वल टू -4. x इज इक्वल टू काय होतं -4 म्हणजे -4 0 ही आपली थर्ड पेअर आहे. 2 2 -7 -1 -4 0. आता आपल्याला काय करायचं यांच्यासाठी आपल्याला काय करायचं ग्राफ ड्रॉ करायचं. पॉईंट्स आपण प्लॉट केले -4 -4 -1 -2 त्याच्यानंतर 2 0 हे पॉईंट प्लॉट करून त्याला जॉईन केलं. 2x - 3y = 4 हे आपल्याला काय वाटतं ही लाईन भेटेल 2x - 3y = 4. नेक्स्ट आपण काय केलं -7 -1 -4 0 आणि 2 2 हे पॉईंट प्लॉट केले आणि सेकंड लाईन भेटेल आपल्याला. दिस लाईन्स इंटरसेक्ट ॲट द पॉईंट 8 4. या लाईन्स कुठे इंटरसेक्ट होतात एकमेकाला 8 4 मध्ये. म्हणून काय 8 4 हे आपलं काय या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं काय राहिले कॉमन सोल्युशन राहील. सो 8 4 इज द सोल्युशन. these equations are satisfied by 8 and 4. So lines intersect each other at point 8 4 and solution is 8 4. या पद्धतीने आपली एक्सरसाइज कंप्लीट झाली. आपण पुढच्या एक्सरसाइजमध्ये लगेचच भेटू.